अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे दशांश अपूर्णांक, त्याचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा. तर आपण जास्त वेळ न घालवता लक्षात घेऊ गुणाकार कसा करत असतात. तर पहा, दोन गोष्टी आपण याच्या आधी समजून घेतल्या. ते म्हणजे दशांश चिन्ह जेव्हा येते त्यावेळेच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात ते आपण समजून घेतली. आता आपण लक्षात घेणार आहोत गुणाकार कसा करतात. तर एक उदाहरण मी तुमच्यासमोर घेत आहोत. समजा 1.82 आहे आणि गुणिला 0.12. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही जे काय आहेत संख्या आहेत, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या, या दोन्ही संख्येमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते की डेसिमल पॉईंट आहे, दशांश चिन्ह आहे. इथं सुद्धा काय आहे, दशांश चिन्ह आहे. मग अशा वेळेस दशांश चिन्ह जेव्हा एखाद्या संख्येमध्ये असते तेव्हा त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. आणि आता त्याचा गुणाकार आपल्याला करायचा. मग हा गुणाकार करत असताना सर्वात पहिले काय करावं लागतं, त्याला पहिली स्टेप लक्षात ठेवावं लागते की दशांश चिन्ह नाही आहे असं समजून गुणाकार करणे. ओके, समजायचं आहे. काय समजायचं आहे की दशांश चिन्ह काढून टाकणे किंवा दशांश चिन्ह काढणे. ओके, नाही आहे असं समजणे, नाही आहे असं समजणे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पहिली कंडिशन, माझा दशांश चिन्ह जर नाही आहे तर हे किती होतील, वरचे होतील 182 आणि खाली होतील 12. बरोबर आहे. हे किती होतील, 182 होतील आणि हे जे आहे हे होतील खाली 12. बरोबर आहे. म्हणून आपण सर्वात पहिले असं समजून घ्यायचं आहे की दशांश चिन्ह नाहीच आहे. दशांश चिन्ह नसताना गुणाकार कसा करतात तर तो आपण लक्षात घेतो, पाहतो. जनरल गुणाकाराच्या 12 24 4, 8 2, 12 96, 96 2 98 8, 8 9, 12 12, 12 9, हे झाले 21. पहा, दशांश चिन्ह नसताना आपला जो गुणाकार आलाय तो गुणाकार आला 2184. मग आपण इथं 2184 लिहून टाका, 2184. ठीक आहे. दशांश चिन्ह काढणे आणि काय करायचं आपल्याला, त्याच्यापुढे त्या संख्याचा गुणाकार करायचा, गुणाकार करणे, ही पहिली स्टेप झाली. आता गुणाकार केल्यानंतर जे आपलं उत्तर आलं ते उत्तर आपण लक्षात घेतलं. आता त्या उत्तरामध्ये दशांश चिन्ह टाकणे आहे आपल्याला. जे उत्तर आलंय ना त्या उत्तरात काय असेल तुम्ही आता दशांश उत्तरात किंवा दशांश चिन्ह ठेवणे किंवा वापरणे. ठीक आहे, दशांश चिन्ह आपल्याला ठेवायचं आहे, आपल्याला वापरायचं आहे. मग दशांश चिन्ह वापरायचं कसं, तर यासाठी जे उदाहरण आपण सॉल्व्ह करत आहोत त्या उदाहरणाला पाहायचं. दशांश चिन्हाच्या पहिली संख्या पहा. दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत, 2 अंक आहेत, म्हणजे 2 घर आहेत. आणि खाली सुद्धा पहा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत, 2 घर आहेत. तर पहा, पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घर होती. दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घर होते. तर या घरांची करायची बेरीज काय करायची आहे, ठेवत असताना जे घर आहेत, जे स्थळ आहेत, त्या घरांची काय करायची, बेरीज करायची, घरांची बेरीज करायची. आता घरांची जर आपण बेरीज केली तर 2 2 किती होतात, 4 होतात. 2 किती झाले, 4. घरांची बेरीज केल्यानंतर जी बेरीज झाली ती बेरीज आपल्याला काय इंडिकेट करते, ते बेरीज आपल्याला हे दाखवते की जे उत्तर तुमचं आलं आहे त्या उत्तरामध्ये डावीकडे तेवढ्या घर सोडून टिंब द्यायचे. आता इथे किती येईल, आपलं घरांची बेरीज झाली किती, 4. तर आपण हे जे उत्तर या उत्तरामध्ये डावीकडून 1 2 3 4 4 घर सोडून आपण टिंब देणार आहोत. ओके, घरांची जी बेरीज झाली ती बेरीज आपल्याला इंडिकेट काय करते की जे उत्तर आहे त्या उत्तरात काय करायचं, डावीकडून जर घरांची बेरीज 4 आली तर 4 घर सोडून टिंब द्यायचं. 2 जर बेरीज झाली घरांची तर 2 घर सोडून बेरीज टिंब द्यायचं. 3 जर घर आले तर 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं, टिंब द्यायचं. इथं आपली घरांची बेरीज झाली किती, 4. म्हणून आपण काय केलं तर 4 घर सोडले, 1 2 3 4. पुढे सोडला आपण डावीकडे, डावीकडे जायचं आपल्याला. 1 घर सोडलं, दुसरं सोडलं, तिसरं सोडलं, चौथं सोडलं, हे टिंब. त्या टिंब नंतर इकडून कोणीच नाही, तर इकडून कोणी नाही म्हणून समजून झालं त्या ठिकाणी काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि आपलं जे आन्सर आहे या गुणाकाराचं ते आलं 0.2184.
एवढा सोपा आणि साधा हा का आपला गुणाकार असतो, तो व्यवस्थित प्रॉपर्ली आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुढे पहा, मी दुसरं उदाहरण सांगतो. दुसरं उदाहरण घ्या. 0.056 गुणिला 0.9. आता या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा आहे दोन संख्येचा, तर मी तुम्हाला पहिले सांगितलं दशांश चिन्ह काढून गुणाकार करा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही याची मांडणी करून घ्या उभी. 0.056 ओके, 0.056 गुणिला 0.9 ओके. जर आता आपण समजा दशांश चिन्ह काढलं तर हे येतात 56 आणि यातलं दशांश चिन्ह काढलं ते येतात 9. मग या दोघांचा करू आपण गुणाकार. या दोघांचा करू आपण गुणाकार. दशांश चिन्ह काढायचा आणि गुणाकार करायचा. मग आपण गुणाकार केला 9 ने 56 ला गुणा लागेल. नमसक 6 गुण पाहिजे. नमसक 54 4 8 5 9 5 45 45 आणि 5 50. तर आपला जो उत्तर आलं त्याला किती 504 उत्तर आलं. ओके. दशांश चिन्ह नसताना दशांश चिन्ह काढून जो गुणाकार आला तो गुणाकार आपण लिहून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला उत्तर हे जे उत्तर आलं या उत्तर दशांश चिन्ह ठेवायचं आहे. मग ते दशांश चिन्ह ठेवण्यासाठी काय करायचं आहे, पहिली संख्या जी आहे गुणाकारामधली त्याच्यात उजवीकडे किती घरात त्या पाहायचे. दशांश चिन्हापासून 3 घरं आपल्याला पाहायला भेटतात. 1 2 3 हे 3 घरं इथे लिहा. आणि दुसऱ्या संख्येमध्ये उजवीकडे एक घर दिसते आपल्याला, आहे की नाही. ज्या गुणाकाराच्या दोन संख्या होत्या त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या डॉट नंतर या डेसिमल पॉईंट नंतर किती घर आहेत, 3 घर आहेत. 1 2 3 आणि खाली किती घर आहेत, तर ते 1 घर आहे. आपण या दोघांची किती बेरीज आपल्याला लक्षात येते किती घर आले, 4 घर आले. घरांची आपल्याला बेरीज करायची आहे गुणाकारामध्ये. घरांची बेरीज केल्यानंतर जे बेरीज आली ती बेरीज लक्षात घेऊन डावीकडे तेवढे घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं असते. आता इथं बेरीज झाली 4 म्हणून आपण 4 घर सोडून देऊ. पहिलं घर सोडलं, दुसरं सोडलं, तिसरं सोडलं, इथं पुढे घरच नाही म्हणून 0 बघायला लागेल. घर नसलं 0 बघायला लागते, लक्षात ठेवा. आणि 4 घर सोडायला पण घे. 1 2 3 4 4 घर सोडल्यानंतर चिन्ह एकूण पुढे काहीच घर नाही म्हणून 0 देऊन दिला. आपलं उत्तर आलं 0.0504. 0.0504. ठीक आहे. पुढे पहा, समजा तुम्हाला 0.13 चा वर्ग असा आला तर काय कराल तुम्ही. हा सुद्धा एक प्रकारचा गुणाकाराचा आहे, कारण की वर्ग म्हणजे काय असते, त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. म्हणजे 0.13 गुणिले 0.13 बरोबर आहे. 0.13चा वर्ग म्हणजे किती, तर एकदम सोपी गोष्ट आहे. वर्ग म्हणजे काहीच नाही, त्याच संख्येसोबतचा का असतो तो गुणाकार असतो. म्हणून 0.13चा वर्ग म्हणजे 0.13 गुणिले 0.13. आता याचा दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 0.13 गुणिले 0.13. तर तुम्हाला 13चा वर्ग माहिती आहे तोंडी पाठ असला पाहिजे. नसेल तर मग 13 गुण टाका. मी तुम्हाला सांगितलं होतं की डेसिमल पॉईंट असेल तर तो डेसिमल पॉईंट काढून टाका. जी संख्या उडली इथं डेसिमल पॉईंट काढल्यानंतर इथे 13, इथे बी 13 येते. कारण की चिन्ह काढल्यानंतर इथे 0.13 0.13 म्हणजे 13 आणि इथे चिन्ह काढल्यानंतर काय झालं 0.13 म्हणजे 13 गुणिले 13. तर 13चा वर्ग जर तुम्हाला डायरेक्ट माहित असेल तर डायरेक्ट लिहा. तर गुणाकार करा. 13 19 9 हाताला 3 13 13 13 आणि 3 16 की त्याला 169. 13चा वर्ग असते 169. डायरेक्ट तुम्ही 169 लिहून टाका. आता काय करायचं तुम्हाला, डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरात ते पाहायचे. पहिल्या उदाहरणात 2 घरं, इथं 2 लिहा. आणि खाली जी संख्या आहे त्या संख्येने सुद्धा 2 घर आहेत. तर आपल्याला पाहायला भेटते 2 2 किती झाले 4. याचा अर्थ काय, आपल्याला पहिल्या संख्येमध्ये डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे 2 घरं पाहायला भेटले. दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे 2 घरं पाहायला भेटले. असे 2 2 किती झाले 4. घरांच्या आपल्याला बेरीज करायची म्हणून आपण बेरीज केली तर किती आली 4 आली. आता याच्यात आपल्याला काय करायचं, डावीकडे 4 अंक सोडून चिन्ह द्यायचं आहे. पहिला अंक सोडला 9, दुसरा सोडला 6, दुसरा सोडला 1. आता याच्या पुढे अंकच नाही आहे तर तुम्हाला घ्यायला लागेल 0. आता पहा 1 घर 2 घर 3 घर 4 घर 4 घर आपण चाललो डावीकडे सोडलं आणि मग चिन्ह झालं आणि इथे 0. 0.0169 याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. खूप तुम्हाला हे लक्षात येत असेल बऱ्याचशा गोष्टी.
तुमच्या समजण्यात आल्या असतील की दशांश चिन्हामध्ये आपल्याला दशांश चिन्ह पहिले काढा लागते, साधा गुणाकार लागते, साधा गुणाकार केल्यानंतर मग उत्तरात दशांश चिन्ह आपल्याला ठेवायचं. ते ठेवण्यासाठी आपण काय करतो, घरांची बेरीज करतो आणि घरांची बेरीज जेवढी आली तेवढी डावीकडून तेवढे अंक सोडून आपण काय करतो, डॉट देतो, दशांश चिन्ह देतो आणि आपण गुणाकार सॉल्व्ह करतो. आता हा 0.025 चा वर्ग याचं उत्तर किती असणार आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, सांगायचं आहे. कमेंट मध्ये तुम्ही निश्चित शेअर करा. ओके, आता आपण पाहणार दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात पहा. भागाकार करत असताना एक उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी. समजा उदाहरण आहे 3.6 भागिले 1.2. आता या उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट क्लिअर कट लक्षात येईल की जे पहिली संख्या 3.6, दुसरी संख्या कोणत्या 1.2, दोन्ही याच्यात दशांश चिन्ह आहे. तर पहा, समजा याला आपण असा अभिमान्य केलं तर ते अशी होईल, आहे की नाही. 3.6 भागिले किती 1.2. मग जेव्हा आपण या उदाहरणाला सॉल्व्ह करतो तर तेव्हा आता याला सॉल्व्ह कसं करायचं, जर का समजा वर आणि खाली दशांश चिन्ह असेल तर दशांश चिन्हाच्या उजवीकडचे घर सारखे करून घ्यायचे. पाणी का सांगत आहोत, जेव्हा वर आणि खाली दशांश चिन्ह असणार तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, या टिंब्याच्या उजवीकडे किती घर आहेत, एक घर आहे, इथे सुद्धा किती आहे, एक घर आहे. तर ते घर सारखे करायचे असतात. आता इथे एक घर आहे, इथं सुद्धा एक घर आहे, त्याच्यामुळे एकदम सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी इथं घर सारखे करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे वर तुम्ही आता हे टिंब काढून 36 लिहू शकता आणि खाली हे टिंब काढून 12 लिहू शकता. मग तुम्ही 12 याला 36 लावू शकता. 12 एका 12, 12 दुने 24 आणि 12 ते किती 36. 36 आपलं हे येणार आहे, उत्तरील दशांश चिन्ह द्यायचं काम पडणार नाही आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ आपण. जर का समजा आता मला पाहायला भेटवलं की या ठिकाणी वर दशांश चिन्ह नाही आहे, परंतु खाली काय आहे, दशांश चिन्ह आहे. तर अशाच काय करायचं आपण, हे तुम्हाला माहित आहे. आता या कंडिशनवरच काय करायचं, दशांश चिन्ह जर खाली असेल तर उजवीकडचे घर मध्ये जायचं. दशांश चिन्ह पासून उजवीकडे किती घर आहेत, किती घर आहेत, 2 घर आहेत. तर ते काढून टाका, म्हणजे खाली होतील 4 आणि उजवीकडे जे काही 2 घर आहेत ते 2 घर असल्यामुळे अंशामध्ये जर खाली जर दशांश चिन्ह असेल, ओके, तर वर आपल्याला चिन्ह टाकायचे असतात. दशांश चिन्हाच्या इकडून खाली पहा 2 घर होते, म्हणून आपण काय केलं, दशांश चिन्ह काढून टाकलं आणि वर 2 शून्य देऊन टाकले. ओके, वर 2 शून्य देऊन टाकले. आता 4 ने तुम्ही पाहू शकता या 68 4 1 4 फोडले 2, 4 7 28, उत्तर आलं 1700. त्याला 1700 उत्तर आलं. काय केलं आपण, तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की आपण या ठिकाणी नेमकं करत काय आहोत, की जर का समजा खाली दशांश चिन्ह असेल, खाली काय असणार आहे, दशांश चिन्ह असेल तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे घर मोजा. किती घर आहेत, 2 घर आहेत. किती घर आहेत, 2 घर आहेत. म्हणून अंशामध्ये 2 शून्य टाकून द्यायचे आणि खालचं दशांश चिन्ह काय करून टाकायचं, बस. एवढं सोपी गोष्ट आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, दशांश चिन्ह वर नाही आहे, दशांश चिन्ह वर नाही आहे, खाली दशांश चिन्ह, खाली काय दशांश चिन्ह आहे. मग आता खाली जर दशांश चिन्ह असेल तर आपल्या घराचा दशांश चिन्हाच्या उजवीकडे घर मोजायचे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक घर आहे, एक घर आहे तर या 72 वर 1 शून्य देऊन टाका. ठीक आहे ना, म्हणजे खाली जर अंशात वरचा अंश खालचा छेद, खाली जर दशांश चिन्ह असेल तर त्याचा 0 कुठे द्यायचा, आपल्याला वर द्यायचा आहे आणि दशांश चिन्ह काढून टाकायचं. ठीक आहे,
इथं पहा दशांश चिन्ह खाली होतं. किती घर आहेत उजवीकडे? एक घर आहे, म्हणून आपण एक घर असल्यामुळे एक शून्य वर देऊन टाकला. वर म्हणजे कुठं? अंशामध्ये देऊन टाकला, कारण की दशांश चिन्ह खाली होतं. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं पाहिजे, दशांश चिन्ह जर खाली असेल तर शून्य आपल्याला कुठे लागते? वर द्यावा लागतो, दशांश चिन्ह खाली असेल तर. ठीक आहे. आणि मग हा भागाकाराचा 72 इथं शून्य म्हणजे 720 झाले. आणि खाली आहे 9. 9 आपण 72 भागू पहिले. 9 8 72 आणि हा शून्य जातो, समजायला उत्तर किती? 80. ठीक आहे. आता दशांश चिन्ह वर नसून खाली होता, जर समजा दशांश चिन्ह जर खाली नाही आहे, वर असेल तर काय करतात? आता बघा इथं बघा 0.24 आणि खाली आहे हे 12. आता जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्याला डेसिमल पॉईंट जो आहे हा डेसिमल पॉईंट वर दिसू राहिला. दशांश चिन्ह वर दिसत आहे, दशांश चिन्ह वर दिसत आहे, खाली दशांश चिन्ह नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस एकदम सोपी गोष्ट आहे. दशांश चिन्ह वर आहे, दशांश चिन्ह जर वर असेल तर 0 कुठे द्यावं लागतं? त्याला खाली द्यावा लागणार आहे. शून्य आपल्याला खाली द्यावं लागतील. मग आता खाली किती शून्य द्यायचे? त्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे पहा किती घर आहेत. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घर आहेत, 2 आणि 4. आणि म्हणून आपण ते काय केलं? दशांश चिन्ह काढून टाकलं, जे 24 होतील. वर उजवीकडे 2 घर होते, म्हणून आपण शून्य हे खाली देणार आहोत 2. देणार आहोत 2. दशांश चिन्ह वर असेल तर शून्य आपल्याला खाली द्यायचं आहे. जर दशांश चिन्ह खाली असेल तर शून्य आपल्याला वर द्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं पाहायला भेटलं की 24 आपण लिहिले आणि खाली 12वर काय केले? 2 शून्य देऊन टाकले. आता तुम्ही या 24 आणि 12ला संक्षिप्त करू शकता किंवा साध्या संक्षिप्त रूपात लिहू शकता, किंवा त्याचं साधं रूप आपण पाहू शकता. काय तर 24 आहे तर किती आहेत? 12 आहेत. तर 12 1 12 आणि 12 2 24, म्हणजे वर आले 2, खाली किती आले? 100. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की 100 ने भागणं म्हणजे काय असते? जे उत्तर आहे त्या उत्तरात 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागत असते, म्हणून आपण दशांश चिन्ह 2 घर सोडून दिलं. 0.02 हे त्याचं काय आलं? उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, समजत असेल तुम्हाला आणखी एक उदाहरण देतोय मी, पहा लक्षात घ्या. 0.36 आणि इथं आहे सपोज समजा, परत मी इथं काय 12 घेतो. आता सर्वात पहिले तुम्हाला फक्त फोकस काय करणार आहे? फोकस हे करणार की दशांश चिन्ह आले कुठं? दशांश चिन्ह वर आलं की खाली आलं? आता तुम्हाला पाहायला भेटते दशांश चिन्ह हे वर आलेलं आहे. याची मांडणी तुम्ही अशी सुद्धा केली असेल, ते समजून द्यायचं की पहिली संख्या ही वरची संख्या असणार आहे, दुसरी संख्या आहे खालची म्हणजे चतुर्थांची असणार आहे. मग आता इथं 0.36 आहे आणि खाली किती आले? 12 आलेले आहेत. तर काय हेच सांगितलं की दशांश चिन्ह कुठे ते पाहिजे. दशांश चिन्ह वर आहे काय? हा वर आहे. अंशाच्या ठिकाणी दशांश चिन्ह असेल तर चतुर्थांनी आपण काय करतो? 0 देतो. मग अंशामध्ये डेसिमल पॉईंटचे एकूण किती घर आहेत? 2 घर आहेत. म्हणून आपण काय करताल? खाली म्हणजे चतुर्थाने या 12वर 2 घर देऊन टाकायचे. 12 काय करायचे? 2 घर देऊन टाकायचे. डेसिमल पॉईंट तुमचा गायब होऊन जाईल, डेसिमल पॉईंट तुमचा निघून जाणार आहे, दशांश चिन्ह निघून जाते. आता दशांश चिन्ह निघण्यासाठी आपण एक प्रक्रिया करतो. नंतर याला संक्षिप्त रूप द्या. इथं 12 आहेत, 12 1 12, त्याच्यावर हे 2 शून्य आले आणि 12 त्रिक 36, वर आले किती? 3 भागिले 100 आहेत. मग आपण 3 भागिले 100 म्हटलं तर तुमच्या लक्षात येते की जेव्हा आपण 100 ने एखाद्या संख्येला भागतो तर काय करतो आपण? त्या संख्येमध्ये डावीकडे 2 घर सोडून डावीकडे जातो, 2 घर सोडतो आणि उत्तर देताना त्याच्यात दशांश चिन्ह देऊन देतो. आणि म्हणून याच्यात काय केलं आपण? 3 मध्ये डावीकडे चाललो, इकडून चाललो इकडे, आणि जात असताना किती घर सोडले? 2 घर, कारण की भागले किती आहेत? 100 आहेत. 10 असतील तर 1 घर सोडायचा आहे, 100 असतील तर 2 घर, 1000 असतील तर 3 घर सोडायचे. चलो, आता पुढचं एक उदाहरण घेतोय की बाबा ज्याच्यात काय आहे? दशांश चिन्ह जे आहे, दशांश चिन्ह वर पण आहे आणि खाली पण आहे. आता दशांश चिन्ह वर पण असेल आणि खाली पण असेल तर काय करायचं? लक्षात घ्या. आता हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला पाहायला भेटते की दशांश चिन्ह जे आहे, ते दशांश चिन्ह वर पण आहे आणि दशांश चिन्ह खाली पण आहे.
तर अशा वेळेस काय करायचं आहे, या कंडिशनच्या वेळेस वर पाहायचं की डेसिमल पॉईंटच्या एकूण उजवीकडे किती घरात, या दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती, इकडची बाजू उजवी. ओके, किती घरात, 1 2 3 4. खाली किती घरात, एकच आहे. मग आपल्याला करावं लागेल, तर ते तुम्हाला मी सांगते आता, दशांश चिन्ह वर आणि खाली असेल तर उजवीकडचे अंक सारखे करायचे. उजवीकडचे अंक सारखे करायचे म्हणजे टिंबाचे एकूण 4 अंक होते खाली उजवीकडे वर. आता खाली सुद्धा 4 अंक पाहिजे, इथे एकच अंक आहे. म्हणून बाकीचे 0 0 घ्यायचे. बाकीचे काय घ्यायचे, 0 0 घ्यायचे. आता तुमच्या पाहायला भेटते की या तुमचं असं येते की डेसिमल पॉईंटचे एकूण आता 4 अंक आले आणि खाली सुद्धा किती अंक आहेत, 4 अंक आहेत. आणि मग आता डेसिमल पॉईंट तुम्ही काढून टाकायचा. ओके, डेसिमल पॉईंट हा निघून जाईल आणि तो निघून गेल्यानंतर वर येणार आहे 2436 आणि खाली येणार आहे 12,000. किती येणार आहे, 12,000. ओके, डेसिमल पॉईंटच्या उजवीकडची संख्या सारखी केल्यानंतर डेसिमल पॉईंट काढून टाकायचा म्हणजे तो निघून जातो. ठीक आहे, तो निघून गेल्यानंतर इथे किती आले, 2436 आणि खाली किती आले, 12,000 आले. तुम्ही संक्षिप्त स्वरूप देऊ शकता, 12 न भागू शकता. 12 1 12 आले 1000. इथं बघा 12 2 24, 3 भागात 2 0 आणि 12 3 36. किती आले वर, 203. वर किती आले, 203. खाली किती आले, 1000. आणि 1000 न भागणं म्हणजे काय असते, जे आपलं काय आहे उत्तर आहे, उत्तरात 3 रस होईल. म्हणजे अंशामध्ये जी काही संख्या असेल त्याच्यात 3 रस होऊन द्यायचे. डावीकडून 1 2 3 टिंब द्यायचं आणि 0 द्यायचं. ओके, डावीकडून 3 घरं देऊन टिंब द्यायचं आहे. हे आपल्याला असते उत्तर असते जेव्हा 1000 किती असतात, भागले असतात त्यावेळेस. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात इथं आलं असेल की अंशामध्ये दशांश चिन्ह आहे, खाली नाही आहे, तेव्हा काय करायचं, खाली दशांश चिन्ह आहे, वर नाही आहे, तेव्हा काय करायचं, वर पण दशांश चिन्ह आहे आणि खाली पण दशांश चिन्ह आहे. या कंडिशन मध्ये कसं करायचं आहे, भागाकार कसा करायचा आहे, हे तुमच्या सोप्या आणि सहज लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण घेतले. आता एक आपण मिक्स एक्झाम्पल घेऊ की याच्यात गुणाकार आहे आणि भागाकार सुद्धा आहे. तर पहा, 3.6 गुणिले 0.48 गुणिले 2.50 आणि भागिले पहा, भागिले आहे 0.12 गुणिले 0.09 आणि गुणिले किती, 0.50 बरोबर किती. ठीक आहे, आता तुम्हाला पाहायला भेटते की याच्यात गुणाकार पण आहे आणि भागाकार पण आहे. आणि गुणाकार आणि भागाकार असेल तर मग अशा वेळेस काय करायचं, याचं उत्तर कसं सॉल्व्ह करायचं, त्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊ. काहीच नाही, एकदम सोपी गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला डेसिमल पॉईंटचे एकूण अंक सारखे सारखे पाहिजेत. आता डेसिमल पॉईंटचे इथे किती अंक आहे, 1 आहे. तिथे किती आहेत, 2 आहेत. इथे किती आहेत, 2 आहेत. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 1 5. वर डेसिमल पॉईंटचे एकूण 5 अंक आहेत. खाली पहा 2 आहेत, 2 आहेत, 2 आहेत. किती झाले, 6 झाले. वर किती आहेत, 5 आहेत. मग आपल्याला काय करावं लागतील, अंक सारखे करावे लागतील, घर सारखे करावे लागतील. अंक म्हणजे काय, घर सारखे करावे लागतील. अंक म्हणजे घर सारखे करावे लागतील, लक्षात ठेवा. आता तुम्हाला पाहायला वाटते की इथं 1 घर आहे, इथं 2 घर आहेत, इथं 2 घर झाले 5. खाली 2 2 4 आणि 2 6 6 घर आहेत. तर वर 5 घरात, खाली किती आहेत, 6 घरात. म्हणजे आपल्याला घर काय करावं लागतील, सारखे करावे लागतील. आणि घर सारखे करण्यासाठी काय पर्याय आहे, तर वर इथं आपण 0 देऊ शकतो. आता पहा, इथं 2, इथं 2 आणि 2 आणि 2 4 आणि 2 6. टिंब्याच्या एकूण किती घरात, 2. टिंब्याच्या एकूण किती घरात, 2. टिंब्याच्या एकूण किती घर आहेत, 2. खाली पहा, इथे किती आहेत, 2. इथे सुद्धा किती आहेत, 2. इथे किती सुद्धा आहेत, 2 आहेत. खाली सारखे, म्हणजे वर 6 झाले, खाली सुद्धा 6 झाले. असं करायला तुम्ही सेपरेट सेपरेट सुद्धा करू शकता की याच्या इकडून 2 घर आहेत, खाली सुद्धा इथं 2 घर आहेत. याच्या इकडनं किती घर आहेत, 2 घर आहेत. इथे सुद्धा किती आहेत, 2 घर आहेत. इथे किती आहेत, 2 घर आहेत. इथे सुद्धा किती आहेत, 2 घर आहेत. म्हणजे आता तुमचे घरासारखे झालेले आहेत. म्हणून तुम्ही याला सहज काय करू शकता, डेसिमल पॉईंट काढून लिहू शकता. डेसिमल पॉईंट काढून आपण याला लिहू शकतो. यस, लिहिलं तर आपल्याकडे असेल. ठीक आहे, डेसिमल पॉईंट काढल्यानंतर आपल्याकडे अशी कंडिशन येणार आहे. कारण डेसिमल पॉईंट वर आणि खाली जर काय आले असतील, सारखे झाले असतील
तर आपण दशांश चिन्ह काढून टाकतो. हा बेसिक नियम लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग आता तुम्ही 12 याले बघू शकता किंवा 12 तुम्ही याले बघू शकता. ओके. कशाने आता या 50 तुम्ही बघू शकता. आल्या लक्षात ये. मग 12च्या पाड्यात 36 ते 48 पण आहेत. 9च्या पाड्यात 36 आहेत पण 48 आहेत. मग आपण 9 याला बघून टाकू. 9 एकूण 9 चौक 36, 4 आणि 8 शून्य. 36 बाबा इथे शून्य होतं तर शून्य देऊन टाकला 40. 12 एक 12, 12 2 24, 12 ते 36, 12ची 48, 4 आले. इथे 50 आहे तर पण किती आहेत? 250 आहेत. तर शून्य काढला 5 5 25. इथे किती आले? 5. कोण कोण उरलं? 40 गुणिले 4 गुणिले किती? 5. मग आता हा गुणाकार करा. 40 4 पंच 20 आहे की नाही? 40 जात तसे 4 पंच 20. आता काय होणार आहे? 40 गुणिले 20 आहे तर हा शून्य आहे. 2 शून्य लिहून टाका. आणि 4 दुणे किती? 8. त्याला उत्तर आपलं उत्तर आलं 800. त्याला आपल्या आन्सर 800 हे उत्तर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण हा भागाकार काय केला? सॉल्व्ह केला. अगदी सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून घ्यायचा आहे. काहीच करायचं नाही आहे. डेसिमल पॉईंट वर आणि डेसिमल पॉईंट खाली सारखे जर झाले तर डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आणि नंतर भागाकार करायचा आहे. नंतर भागाकार करायचा. एक उदाहरण मी तुमच्यासाठी देतो, तुम्ही पहा सॉल्व्ह करता येते काय तर. अवश्य सॉल्व्ह करायचा प्रयत्न आपल्या सर्वांचा असला पाहिजे. काय आन्सर याचं हे निश्चित तुम्हाला सर्वांना कमेंट मध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर सर हे येणार आहे. अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो आणि भागाकार कसा असतो तो आपण आपल्या साध्या सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना आणखी सुद्धा वेगळ्या पद्धती आहेत, पण मला असं वाटते की हे एक साधी आणि सहज तुमच्या लक्षात येईल हे पद्धत आहे. जर ही पद्धत समजली नसेल तर निश्चित सांगा. आपण आणखी याला वेगळ्या स्वरूपात सुद्धा पाहू शकतो. ठीक आहे. तर इथं आपण थांबूया. नंतर पुढच्या टॉपिक मध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्या सर्वांच्या समोर येणार आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. अडचणी असतात निश्चित शेअर करा. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे काय तर. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सर्व सिरीज पाहत आहात आणि व्यवस्थित कमेंट्स करून त्याचे आन्सर सुद्धा टाकत आहात. तर याची सुद्धा अपेक्षा तुमच्याकडून आहे. चला इथंच थांबतो. भेटूया आपण पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत गुड बाय.